आता आम्ही सगळे सर्वजण शेतात निघालोय। आमची टीम बघू शकता तुम्ही, अर्धी टीम पुढे गेली आहे कारण की पप्पांचा एक रूल असतो, काम तर करायलाच लागणार आहे त्यांना। मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते। आणि आता ह्यावेळेस शेतात पप्पांनी लावलेत फ्लॉवर, सगळं तुम्ही बघू शकता, एकदम हिरवं हिरवं मस्त दिसतं सगळं एकसारखं। आणि हे सर्व निघालेत तिकडे पुढे, पप्पा, दादा, ओमकार सगळे आहेत। हे असं वरचं आहे आमचं वावर आणि इकडे खालती ह्या खालच्या साईडचं वावर आहे। तर इथे खूप मोठी फ्लॉवर झाले कारण की ही आधी लावलेली पप्पांनी आणि ही नंतर लावली आहे। तर हे थोडे बारीक बारीक रोपं आलेले आहेत। आणि गावाला ना मातीवर असं चालणं खरंच पायांसाठी खूप छान आहे, एकदम असा फील मुंबईला नाही घेता येत आपल्याला। आता ह्या शेतात जे मध्ये मध्ये गबाळ असतं ना असं येतं ते, तर ते काढायचं ह्यांचं चाललेलं आहे एक्स्ट्रा। म्हणजे फ्लॉवरच्या रोपासोबत हे गबाळ सारखं निघतं गवत एक्स्ट्रा, ते काढून टाकतात दादा, पप्पा, बाबा, हे बघू शकता। दादा काय करतोय? खुरपणी चालली आहे। अच्छा, या गाईस खुरपणी करायला। ओमकारला पण बसवलंय आता पप्पांनी। मागून मी आलो, कोणत्या वेळेने करतात बघू जरा, टेक्निक हाऊ यू आर डुईंग। चला मग माती सोबत काढायचं, रूट सोबत, कारण तो विदाउट रूट वरतून कापला की तो परत उगतो। अच्छा, त्यामुळे ही झाडं छोटी राहतात सगळी। एक्स्ट्रा असं गवत वगैरे आलेलं ना काढतोस? मी सांगितलेले मोठ सुटली मोकळे बैल झाले, ऊन कोवळे सोनियाचे तोच जागे होते से सर्व खेडे, तरुण्या खाड्याकडे धाव घेती, वृद्ध देवासी भोग आळवती, उठुनी ग्रहणी लगबगा अंगणात सडा संवर्जन करीत राहतात, मोठ सुटली मोकळे बैल झाले, गडी सारे एकत्र जमून आले, बघुनी पाटाच्या वाहत्या कडेला सोडू आता लागले न्यारीला। अजून भरते आठवत नाही, आपण म्हणायचं बाज झालं। तुला कशाला बोलवलेलं? तू तर खरंच सुपरविजन करायला आली आहे। हो, कामगार काम करतात की नाही लक्ष देते ना। तिला बोललेले पप्पा हेल्प करायला जा पप्पांना, ती बोलते मी फक्त बिलं घ्यायला येणार आहे। तर मोठ्यांसोबत लहान सुद्धा झालेले सहभाग घेऊ लागलेत। परी काय करते तू? चाचूला हेल्प करते? कर लवकर, काय करणार आहेस तू आता? काय करणार आहेस तू? चालेल, उचलून ठेवते। आणि त्याच्या बेसला हा आणि वर उपटायचं, वाकडा नाही करायचं, वर घा आतमध्ये घाल मातीत आणि खेच वरती दाखव इकडे व्हिडिओ मध्ये केलेलं आहे मी पहिला, अशी खूप सकट बाहेर काढले त्याला। आता ह्यांचं हे चालूच राहणार आहे। आणि आमच्या ह्या बॅक साईडला ओढा आहे एक, आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं की इथे म्हणजे लाईनीत झाड आहेत। हे बांबूचं झाड तुम्ही बघू शकता इथं, अस्सलमध्ये हे बांबूचं झाड आहे। आणि मी लास्ट टाइम पण दाखवलं होतं आमच्या कैरीची झाडं, तिथे ते नारळाचं झाड आहे आणि त्या लाईनीत ही कैरीची आणि केळ्यांची झाड आहेत। या खालच्या साईडला ओढा आहे आणि असं सरळ शेत आहे हे मोठंच्या मोठं। वरती आभाळ बघू शकता। आता मी एकदम मस्त रेडी झालेली साडी घालून, मला थोडे शॉर्ट्स घ्यायचे होते म्हणून, आणि पाऊस पण आलेला आहे सुंदर एकदम। तुम्ही माझा लुक बघू शकता।
पूर्ण. आणि माझे घरातले सगळे बसलेत कारण की थकलेत ते माझे शॉर्ट्स घेऊन. बांधली होती आता आम्ही सर्वजण म्हणजे सर्व म्हणजे फक्त दादा, ओमकार, मी आणि ह्या 2 छोट्या आम्ही आलो इकडे मंदिरात. हे मंदिर गेल्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार आहे पूर्ण. आणि जरा पावसाळा असल्यामुळे खूप पाणी आहे नदीला. फ्लो बघू शकता पाण्याचा. तर आता सध्या मंदिर बंद आहे तर आपण बाहेरच दर्शन घेणार आहोत. पण आजूबाजूचा परिसर खरंच, आम्ही गावाला आलो तर आमचं म्हणजे एक मोठं गाव असतं की इकडे येणं एकदा तरी. तर आम्ही आता टाइम काढून आलो इथे. आता जसं तुम्ही बघितलं की खूप गणपतींचे विसर्जन चालू होते. आज 5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झालेले आहेत. आणि इकडे यांनी आम्हाला फार त्रास दिलेला आहे, जराही ऐकत नाहीयेत या पोरी. नेतू कोणाच्या डोक्यावर बसलीयस? कोणाच्या? ज्ञानेश्वराच्या मंदिराच्या दर्शनानंतर आता आम्ही इथे काळूबाईच्या मंदिराच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि मी मागच्या वेळेस पूर्ण करणार होती पण हे माझ्याकडनं राहिलं, तर मी आता घेते दर्शन करून आणि तुम्हाला पण दाखवते. 3 देवींच्या सुंदर मूर्ती आहेत. आणि पुढच्या महिन्यात नक्कीच आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे नवरात्र पण चालू होणार आहे हिंदू धर्मानुसार. तर देवींचं दर्शन घ्या तुम्ही सर्वांनी.